हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 14. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. तर अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट नंबर 14 ला. इथे आपल्याला काय विचारले, इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट्स इन द नंबर 378.025. या नंबरचे आपल्याला प्लेस व्हॅल्यू, आपण बघा पहिले जे डेसिमल नंबर नव्हते, नॉर्मल जे नंबर होते त्याच्या प्लेस व्हॅल्यू शिकलो होतो. आता आपल्याला डेसिमल नंबरच्या प्लेस व्हॅल्यू बघायच्या, तर या चार्ट मध्ये कंप्लीट करायला सांगितले. बघा पहिले हा जो 3 आहे तो डेसिमल पॉइंटच्या अगोदर आहे, म्हणून याचा 300 ही प्लेस व्हॅल्यू येईल. 7 ची काय येईल सांगा बरं? 70 येणार का? कारण की 7 जो आहे तो पॉइंटच्या अगोदर 2 डिजिट्स अगोदर आहे. त्याची प्लेस कोणती आहे? 10th प्लेस, म्हणून 70 त्याची प्लेस व्हॅल्यू येणार. 8 ची काय येईल सांगा? 8 बरोबर. 8 ची प्लेस व्हॅल्यू येणार 8. आता बघा पॉइंट नंतर 0 आहे, तर 0 ची प्लेस व्हॅल्यू येणार 0/10. ठीक आहे, तर त्याची प्लेस व्हॅल्यू येणार 0. नेक्स्ट जो डिजिट आहे 2 आहे, 2 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार सांगा? 2/100 is equal to 0.02. तर बघा प्लेस व्हॅल्यू काय आलेली आहे? 2/100, म्हणजेच याला आपण काय लिहिणार? 0.02. बघा 378.025 असा आपल्याला नंबर दिलाय. ह्या नंबरची तर आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढता येते. मग पॉइंट नंतर काय, तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगते. पॉइंटच्या अगोदर आपल्याला 0 द्यायचा आहे, पॉइंटच्या अगोदरच्या डिजिटचे 0 द्यायचे. 0 ची तर प्लेस व्हॅल्यू 0 येणार. 2 ची कशी येणार? 2 हा पॉइंट नंतर सेकंड डिजिट आहे, मग 0 च्या जागी 0 आणि मग 2 घ्यायचा आहे. पॉइंटच्या आधी 0, पॉइंट नंतर 0 आणि हा 2. 5 ची कशी येणार? तर पॉइंटच्या आधी जे डिजिट्स आहेत त्यांना आपण 0 घ्यायचा आहे आणि त्यानंतर 0 चा 0 आणि 2 चा देखील 0 होणार आणि हा 5 ॲज इट इज. अशी 5 ची सुद्धा प्लेस व्हॅल्यू तयार होईल. ठीक आहे, क्लिअर आहे तुम्हाला? फर्स्ट क्वेश्चन बघा. आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिले? काही डेसिमल नंबर्स दिलेले आहेत आणि त्यांची आपल्याला ऍडिशन करायची. सगळ्यात फर्स्ट रूल, लिहिताना जो फर्स्ट नंबर आपल्याला दिलेला आहे, आता फर्स्ट करूया आपण. जो नंबर दिलेला आहे तो व्यवस्थित मोकळा लिहून घ्यायचा आहे. प्रत्येक डिजिट मध्ये थोडा गॅप ठेवायचा आहे. सेकंड डिजिट लिहिताना आपल्याला पॉइंटच्या खाली पॉइंट येऊ द्यायचा आहे. बघा हा इथे पॉइंट तुम्हाला दिसतोय, त्याच्या खाली आपल्याला पॉइंट येऊ द्यायचा आहे. पॉइंटच्या एक्झॅक्ट खाली पॉइंट. मग पॉइंटच्या तिकडचा नंबर त्या साईडला, इकडचा नंबर ह्या साईडला. काय आहे? 27. 5 च्या खाली 7 बरोबर लिहायचं, 0 च्या खाली 2 बरोबर लिहायचंय. 197 असा आहे पॉइंट नंतर. बघा अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पॉइंटच्या खाली पॉइंट येऊ द्यायचा आहे, म्हणजे तुमचा आन्सर चुकणार नाही. तर ऍडिशन करताना इथे आपल्याला ऍडिशन सांगितलेली आहे. ऍडिशन करताना इथे वरती कुठले डिजिट नाहीये, तुम्ही 0 कन्सिडर करू शकता. नाही 0 लिहिले तरी चालणार. तर 0 + 7 किती होतील? 9. 5 + 6. आता पॉइंट आलेला आहे तर आपण तिथे पॉइंट घ्यायचा आहे. त्यानंतर 5 + 7 कॅरी 1 + 2 आणि हा 9. तर आपला आन्सर आलेला आहे 932.697. बघा याला आपण 697 असं रीड करत नाही, याला आपण रीड करताना 697 अशा पद्धतीने रीड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेकंड आपल्याला दिलेला आहे 39 प्लस. बघा आता हा 39 ज्याच्यानंतर पॉइंट दिलेला नाहीये, डेसिमल नंबर नाहीये, तो कंप्लीट नंबर आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे? पॉइंट घेऊन घ्यायचा आहे आणि 0 लिहून घ्यायचा आहे, कारण नेक्स्ट जो नंबर दिलाय तो डेसिमल नंबर आहे, आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे. मग पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा आहे, तुम्हाला जसं मी फर्स्ट एक्झाम्पल मध्ये सांगितलं. मग काय करणार? इकडचा 65 ह्या साईडला आणि इकडचा 700 या साईडला, अशा पद्धतीने मांडायचं आहे. बघा तुम्ही लिहिताना चुकले तर ऍडिशन सुद्धा चुकणार. 0 + 5 0 + 6 पॉइंटच्या खाली पॉइंट. 9 + 0 3 7. ठीक आहे, तर आपला आन्सर आलेला आहे 739.65. हे सेकंडचा आन्सर आलेला आहे. थर्ड बघा, थर्ड काय दिलं आपल्याला? 40. आता इथे 3 नंबर्स आहे, पॉइंट देऊन द्यायचा आहे, 0 घेऊन घ्यायचा आहे.
सेकंड काय दिलेला आहे आपल्याला 27.7. बघा डिजिटच्या खाली डिजिट व्यवस्थित लिहायचे आहेत. नंतर आपल्याला 2.451 ठीक आहे असं दिलेलं आहे. आता आपण ऍडिशन करणार. वरती काही नाही म्हणून 1 5 7 + 4 कॅरी. बघा पॉइंट जरी मध्ये असेल तर कॅरी आपण इकडच्या नंबर्सला घेऊ शकतो. 1 + 7 8 8 + 2 कॅरी. 1 + 4 5 + 2 ठीक आहे. मग आपला आन्सर आलेला आहे 70.151. क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्याला थर्ड क्वेश्चन दिले सबस्ट्रॅक्ट. आता आपण ऍडिशन जसे केले तसं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे. तर सबस्ट्रॅक्शन मध्ये फर्स्ट नंबर काय दिलाय बघा 85.96 मायनस 2.345 ठीक आहे. तर इथे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करताना कंपल्सरी जर वरती डिजिट्स नसतील तर 0 घेऊन घ्यायचा आहे. कारण तुम्ही काय चूक करता इथे काहीच नाही 5 ॲज इट इज लिहून घेतात. तर अशी चूक नको व्हायला म्हणून 0 घ्यायचा आहे. आता 0 ना 5 जातील का? शेजारच्याकडनं घेणार. 6 चा काय होऊन जाणार 5 ठीक आहे. आणि या 0 चा 10 मधनं 5 गेले 5 न 4 गेले 9 मधनं 3 गेले आणि हा पॉइंट ॲज इट इज 5 न 2 गेले आणि हा 8. तर आपला आन्सर आलेला आहे 83.615. क्लिअर आहे? पण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड काय दिलेला आहे आपल्याला 632.24 ठीक आहे मायनस 97.45. आता इथे 4 मधनं 5 जातील का? मग ह्या 2 चा 1 होणार आणि हा 14. 14 मधनं 5 गेले 9. 1 मधनं 4 जातील का? आता पॉइंटच्या या साइडचे नंबर जरी असले तरी आपण त्याला बरं घेऊ शकतो. मग हा 2 चा होणार 1 आणि हा 11. 11 मधनं 4 गेले किती होतात 7. पॉइंटच्या खाली पॉइंट 1 मधनं 7 जातील का? मग हा काय होईल 11. 11 मधनं 7 गेले 2 मधनं 9 जातील का? 6 चा काय होईल 2 चा होणार 12. 12 मधनं 9 गेले आणि 5 ॲज इट इज. आपला आन्सर आलेला आहे 534.79 ठीक आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड आपल्याला काय दिलेला आहे 200.005 मायनस 17.186 ठीक आहे. 5 न 6 जातील का? शेजारून घेणार. त्याच्याकडेच काही नाही. मग अजून 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 ठीक आहे. या चारही डिजिट्स कडे नाही म्हणून 2 कडनं घेणार. हा काय होणार 1. हा याला परत देईल म्हणून 9. हा परत याला देईल म्हणून 9 आणि हाही याला देईल म्हणून 9. हाही 9. या 5 चा होणार 15. 15 मधनं 6 गेले किती होतात 9 मधनं 8 गेले 1. 9 मधनं 1 गेला पॉइंटच्या खाली 9 मधनं 7 गेले 9 मधनं 1 गेला आणि 1 ॲज इट इज. तर आपला आन्सर आलेला आहे 182.819. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्याला काय दिलाय अविनाश ट्रॅव्हल्ड 42 किलोमीटर्स 365 मीटर बाय बस. बसने त्याने काही एरिया ट्रॅव्हल केलेला आहे. त्यानंतर 12 किलोमीटर्स 460 मीटर बाय कार. काही एरिया कारने ट्रॅव्हल केलाय. वॉक्ड 640 मीटर. काही अंतर त्याने चालून पार केले. हाऊ मेनी किलोमीटर्स डिड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर. एकत्र त्याने किती किलोमीटर्स ट्रॅव्हल केलेलं आहे आणि आपल्याला विचारलंय राईट युअर आन्सर इन डेसिमल फ्रॅक्शन. जे पण आन्सर येईल ते आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचंय. ठीक आहे. तर फर्स्ट काय आहे बसने प्रवास केलेला आहे. मग आपण लिहिणार डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस किती 42 किलोमीटर्स आणि 365 मीटर. मग आपण डेसिमल फॉर्म मध्ये असं लिहून घेणार डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. ठीक आहे. मग
सेकंड काय आहे, Distance traveled by car. कारचा आहे तर मग आपण लिहिणार 12 किलोमीटर. पॉइंट जे मीटरचं आहे ते आपण पॉइंट नंतर लिहिणार. आता थर्ड बाय वॉकिंग आहे. थर्ड बाय वॉकिंग आहे तिथे किलोमीटर्स दिलंय का, नाही. मग आपण डायरेक्ट 0 घेणार. किलोमीटर 0 आहे, मग मीटर्सचं आपण घेणार 640. ठीक आहे. बाय वॉक या सगळ्यांना आपण ऍड करणार, कारण ऑल टुगेदर एकत्र किती ट्रॅव्हल केले हे आपल्याला विचारलंय. 5 + 0 + 0 6 + 6 12 12 + 4 16 कॅरी 1 1 + 3 4 4 + 4 8 + 6 14. कॅरी 1. 1 + 2 3 3 + 2 5. 5. पॉइंटच्या खाली आपण पॉइंट घ्यायचा आहे आधी. 4 + 1 5. तर त्याने 55 किलोमीटर्स आणि 465 मीटर हे एकत्र ट्रॅव्हल केले. मग आपण वर्ड प्रॉब्लेमचं स्टेटमेंट वर्ड मध्ये लिहिणार. अविनाश ट्रॅव्हल्ड 55 किलोमीटर अँड 465 मीटर ऑल टुगेदर. हे आपलं झालं एंड स्टेटमेंट. आता सेकंड क्वेश्चन बघा काय दिलाय. आयशा ब्रॉट 1.80 मीटर ऑफ क्लोथ फॉर हर सलवार. सलवारसाठी तिने 1.80 एवढा कापड घेतलाय. पुढे काय दिलंय बघा. अँड 2.25 मीटर ऑफ हर कुर्ता. कुर्त्यासाठी 2.25 मीटर एवढा क्लोथ म्हणजे कापड घेतलेला आहे. इफ द क्लोथ कॉस्ट 120 रुपीज पर मीटर. एका मीटरला जर 120 रुपीज लागतायत, हाऊ मच मस्ट शी पे द शॉपकीपर. तर दुकानदाराला तिला टोटल किती रुपये द्यावे लागतील हे विचारलंय. मग आपण काय करणार, सर्वात पहिले जे सलवारसाठी लागतायत, ठीक आहे, सलवारसाठी जे लागतायत ते आणि कुर्त्यासाठी जे लागतायत तेवढे मीटर्स ऍड करणार. 1.80 + 2.5. ठीक आहे, 2.25 हे ऍड करणार कुर्त्यासाठी आणि सलवारसाठी. ठीक आहे. मग 0 + 5 8 + 2 10. कॅरी 1. पॉइंटच्या खाली Point. 1 + 1 2. 2 + 2 4. ठीक आहे. म्हणजे 4.05 एवढा तिला मीटर क्लोथ लागतोय. पण प्रश्न काय विचारलाय, पैसे किती पे करणार. एक मीटर जर 120 रुपीजला आहे तर टोटल काढण्यासाठी आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन. बरोबर, मल्टिप्लिकेशन करणार. मग 4.05 मल्टिप्लाय बाय 120. ठीक आहे. पॉइंट जरी असेल तरी नॉर्मल मल्टिप्लिकेशन सारखं आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि जे आन्सर येईल त्याला मागून 2 पॉइंट्स द्यायचे आहेत. तर 0 ने एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग काय येणार आन्सर 0 येणार. त्यानंतर पुढचा नंबर आहे 2, पण एक नंबर झालेला आहे म्हणून आपण इथे घेणार 0. नेक्स्ट 2 ने मल्टिप्लाय करणार. 2 5 जा 10. कॅरी 1. 2 0 0 + 1 1. ठीक आहे. 2 4 जा 8. आता आपण करणार त्याला ऍड. आता नेक्स्ट 2 नंबर झालेले आहेत म्हणून आपण इथे 2 झिरोज घेणार. नेक्स्ट नंबर 1 आहे. 1 ला कशाने मल्टिप्लाय केला आन्सर तोच नंबर येतो म्हणून 5 0 4. आता करणार याची ऍडिशन. 0 0 1 + 5 6 8 अँड 4. बघा पॉइंट होता, पॉइंट नंतर 2 डिजिट होते म्हणून मागून आपल्याला मागून इथे पॉइंट द्यायचा आहे. कळलंय तुम्हाला. म्हणजे किती रुपये आहेत ते 486. ठीक आहे. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार. आयशा हॅव टू पे 486 रुपीज टू शॉपकीपर. कळलंय तुम्हाला. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलंय. सुजाता ब्रॉट अ वॉटरमेलन वेइंग 4.25 kg. वॉटरमेलन आणलेलं आहे 4.25 kgचं and gave 1 kg 750 gram to the children in her neighborhood. शेजारच्यांना वॉटरमेलन दिलेलं आहे. बघा तुम्ही पण काही वस्तू आणतात शेजारच्यांसोबत शेअर करतात ना, तसंच सुजाताने ते वॉटरमेलन दिलेलं आहे. हाऊ मच ऑफ इट डज शी हॅव लेफ्ट. तर तिच्याकडे आता किती उरलंय हे आपल्याला विचारलंय. आधी आणलेलं होतं त्यातनं काही भाग दिला आहे म्हणजे आपण काय करणार, सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. मग आणलेलं किती होतं 4.25. ठीक आहे. मायनस 1.750. 0 - 0 0. 5 - 5 0. 2 न 7 जातील का म्हणून शेजारून घेणार. हा 3 होणार आणि हा 12 होणार. 12 मधनं 7 गेले पॉइंटच्या खाली 3 न 1 गेले 2. ठीक आहे.
म्हणजे तिच्याकडे 2 kg and 500 ग्रॅम वॉटरमेलन राहिलंय. मग आपण वर्ड मध्ये लिहिणार शी हॅव लेफ्ट 2 kg and 500 ग्रॅम वॉटरमेलन. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघा 7. अनिता वॉज ड्रायव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 85.6 किलोमीटर पर आवर. एवढ्या स्पीडने ती जात होती. द रोड हॅड अ स्पीड लिमिट 55 किलोमीटर पर आवर. रोडला मात्र स्पीड लिमिट होती की 55 किलोमीटर पर आवरनेच तुम्ही गाडी चालू शकतात. मग पुढे काय विचारलं आपल्याला, बाय हाऊ मच शुड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विद इन द स्पीड लिमिट. मग स्पीड लिमिट मध्ये राहण्यासाठी तिने स्पीड कितीने कमी केला पाहिजे. म्हणजे आपण यासाठी काय करणार सांगा बरं. सबट्रॅक्शन. व्हेरी गुड. सबट्रॅक्शन करणार. सोम 85.6 मायनस 55 नंतर पॉइंट आहे का, आपण पॉइंट देऊन 0 घेऊन घ्यायचा. 6 मायनस 0 पॉइंटच्या खाली 5 न 5 गेले 8 मधनं 5 गेले 3 30.6. एवढा त्याने स्पीड कमी केला पाहिजे स्पीड लिमिट मध्ये येण्यासाठी. मग आपण वर्ड मध्ये लिहिणार शी हॅव टू रिड्यूस 30.6 किलोमीटर पर आवर ऑफ स्पीड. कळालंय तुम्हाला? तर हे होतं आपला प्रॅक्टिस सेट नंबर 14. या आधीच्या आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तरी आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा आणि तुमचा असा सपोर्ट दाखवा. थँक्यू.